मराठवाड्यातल्या दुष्काळाचा फटका नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यालाही बसला होता। पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही, खायला अन्न नाही। अशा परिस्थितीत या गावातल्या नागरिकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरली। गावातील जवळपास 70% नागरिकांनी घर सोडल्यानं गाव ओस पडलं होतं। शेकडो नागरिकांनी मुंबईच्या घाटकोपरमध्ये आश्रय घेतला, मात्र तिथेही या दुष्काळग्रस्तांच्या पदरी उपेक्षा झाली। याबाबतची बातमी झी मीडियानं दाखवली। त्यावेळी सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले। सुरुवातीला घाणेरड्या जागेत राहणाऱ्या या दुष्काळग्रस्तांसाठी शिंदे यांनी ठाण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने छावणी उभारली। महिनाभर तिथं त्यांची सर्व सोय केली। पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा या दुष्काळग्रस्तांच्या गावी परतण्याची सोयही त्यांनी केली। नुकतंच शिंदे नांदेड दौऱ्यावर आले असता ते स्वागत केलं। इथं घर भी पाहिजे, रस्ता भी पाहिजे, लाईट भी पाहिजे। लाईट झाल्यामुळे काय पोट उपाशी राहणार नाही, तर आम्ही बाहेर गावी जाऊ नये म्हणून आमचे आमदारजी आम्हाला इथं काम लावावं। बंजाराबहुल मुखेड तालुक्यात बहुतांश नागरिक छोट्या छोट्या तांड्यांवरच राहतात। या तांड्यांपर्यंत अजूनही विकास पोहोचलेला नाही। तांडे विकासासाठी महामंडळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली आहे। तांडा वस्त्या ज्या आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना इथेच त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांचे रस्ते झाले पाहिजेत। ह्या सगळ्या ज्या काही सुविधा आहेत या सुविधा सरकारचं कर्तव्य म्हणून त्यांना दिलं पाहिजे आणि निश्चितपणे राज्य सरकार, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून हा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आजही अनेक खेडी विकासापासून वंचित आहेत, त्यातच गावकुसाजवळील तांड्यांची अवस्था बिकट आहे। त्यामुळे या तांड्यांच्या विकासासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं झालंय। सतीश मोहिते, झी मीडिया, मुखेड, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।